नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मोठ्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDS स्टे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल आलेला आहे। त्यासाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, कोणते विद्यार्थी इलिजिबल नाहीत, त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स सुद्धा आलेला आहे। नेमक्या सीट किती वॅकंट आहेत, नव्याने कोणते कॉलेजेस ॲड झालेले आहेत, त्याचबरोबर सीट मिळाल्यानंतर सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना पेनल्टी कशा प्रकारे लागणार आहे स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये, याविषयी डिटेल जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। विषय आहे महाराष्ट्र MBBS BDS स्टे वॅकन्सी राऊंड शेड्यूल। वेळापत्रक CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेला आहे। त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स सुद्धा आलेला आहे। नेमक्या MBBSच्या सीट किती आहेत, BDSच्या सीट किती आहेत, त्याचबरोबर वॅकन्सी राऊंडचे रूल्स कशा प्रकारे असणार आहेत याविषयी विस्तृत आपण पाहणार आहोत। सुरुवात करूया सीट पासून। MBBSचा जर आपण विचार केला, जेव्हा आपण सीट मॅट्रिक्स पाहतो त्याच्यामध्ये दोन नवीन ॲडिशन आपल्याला पाहायला मिळतात। एक पूर्णतः नवीन कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मान्यता मिळालेला आहे, त्या कॉलेजचा समावेश या राऊंडमध्ये केलेला आहे। कोणतं कॉलेज आहे? कॉलेज आहे मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज। 50 सीट या ठिकाणी आहेत। 50 सीटसाठी नव्याने मान्यता मिळालेले हे कॉलेज या राऊंडमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। दुसरं कॉलेज आहे जे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे परंतु त्याच्या सीटमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। कोणतं कॉलेज आहे? अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणचं। यांच्या 50 सीट या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे दोन ॲडिशन म्हणजेच या राऊंडला या ठिकाणी 100 सीट या ठिकाणी या दोन कॉलेजच्या मिळून वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। टोटल MBBS सीटचा जर आपण विचार केला सीट मॅट्रिक्स नुसार तर गव्हर्नमेंट MBBSच्या आत्ता या राऊंडला 37 सीट वॅकंट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रायव्हेट MBBS कॉलेजचा जर विचार केला तर टोटल सीट मॅट्रिक्स नुसार 451 सीट असलेल्या पाहायला मिळतात। 451 पैकी 221 सीट ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या आहेत किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो। 3 पट फीजद्वारे हे ज्या काही सीट आहेत त्या भरल्या जातात आणि याच्यामध्ये जे हायर फीजचं कॉलेज आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप दिली जात नाही, त्या वेदांताच्या 79 सीट या ठिकाणी आहेत। जर आपण ह्या दोन सीट वगळल्या, IQच्या आणि वेदांताच्या सीट जर वगळल्या तर स्कॉलरशिप साठी इलिजिबल असणारे जे काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या मेरिटच्या सीटचा जर आपण विचार केला तर त्या जवळपास 151 सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। BDSचा सीट मॅट्रिक्स सुद्धा पाहूयात। BDS सीट गव्हर्नमेंट BDS कॉलेजचा जर आपण विचार केला तर 26 गव्हर्नमेंट BDS कॉलेजच्या सीट वॅकंट असलेल्या पाहायला मिळतात। प्रायव्हेट BDSच्या सीटचा जर आपण विचार केला तर जवळपास 484 BDS कॉलेजच्या सीट या राऊंडसाठी वॅकंट आहेत। त्यापैकी 70 सीट ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या आहेत। BDSच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅक्सिमम सीट या ठिकाणी वॅकंट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण डिटेल सीट मॅट्रिक्स कॉलेज वाईज CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याच्यानंतर शेड्यूल कशा प्रकारे आहे? पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स 11/11/2025 या वेळेनुसार CET सेलनं सीट मॅट्रिक्स पब्लिश केलेला आहे। ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग जे आहे, चॉईस फिलिंग ती 12/11/2025 ते 13/11/2025च्या रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतो। त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर स्टे वॅकन्सी राऊंड, म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल असणारे कॅन्डिडेट। आता कोणते कॅन्डिडेट इलिजिबल आहे ते नोटीसच्या खाली त्यांनी दिलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि कोणते कॅन्डिडेट इलिजिबल नाहीत ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिलंय MBBS BDS कोर्सेस ओनली चॉईस फील्ड ड्युरिंग कॅप राऊंड 3 विल बी नल अँड वाईट, म्हणजेच कॅप राऊंड 3 साठी विद्यार्थ्यांनी जी काही चॉईस फिलिंग केलेली आहे ती पूर्णतः ब्लँक झालेली आहे। या राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी किंवा या राऊंडमध्ये कॉलेज मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागणार आहे। द चॉईस फील्ड फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1 विल बी युज्ड फॉर सबसिक्वेंट स्टे वॅकन्सी राऊंड इफ एनी, म्हणजेच याच्यानंतर जो काही राऊंड होईल त्याच्यासाठी सेपरेट चॉईस फिलिंग होणार नाही। या राऊंडला जी काही तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात ही चॉईस फिलिंग जर तुम्हाला कॉलेज या राऊंडला मिळालं नाही तर पुढचा राऊंड जर झाला तर ही चॉईस फिलिंग तुमची त्या ठिकाणी कन्सिडर केली जाणार आहे। म्हणजेच 2025 या अकॅडमिक इयरसाठी MBBS BDS महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही चॉईस फिलिंग आहे ही शेवटची चॉईस फिलिंग असणार आहे। याच्यानंतर जरी कॉलेजच्या सीट राहिल्या आणि ऑनलाईन राऊंड कंडक्ट झाला तर ही चॉईस फिलिंग त्या ठिकाणी कन्सिडर केली जाणार आहे असं CET सेलने सांगितलेलं आहे। डिक्लेरेशन सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे
14/11/2025 रोजी वॅकन्सी राऊंडची सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतील त्यांच्यासाठी फिजिकल जॉईनिंगसाठी 15/11/2025 ते 17/11/2025 अशा प्रकारे वेळ दिलेला आहे। त्याचबरोबर प्रिस्क्राइब्ड लास्ट डेट टू रिझाइन द सीट विदाउट पेनल्टी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये MBBS BDS मिळाला असेल, त्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं असेल आणि काही कारणास्तव ते विद्यार्थ्याला ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठीची लास्ट डेट त्यांनी सांगितलेली आहे 17/11/2025 पर्यंत विद्यार्थी आपलं ऍडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतो विदाउट पेनल्टी, म्हणजेच कुठलीही पेनल्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही। जर या डेटच्या नंतर तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर क्लॉज 16 प्रमाणे जी काही पेनल्टी आहे ती भरावी लागणार आहे। नेमकं क्लॉज 16 काय आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। तर त्या विद्यार्थ्यांना, विशेषतः बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी BDS घेऊन ठेवलेला आहे आणि BMS ची प्रतीक्षा करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीशी या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे, कारण BDSचं कॉलेज कॅन्सल करण्यासाठी जी काही शेवटची डेट आहे ती 17/11/2025 CET सेलच्या या शेड्यूलनुसार आपल्याला पाहायला मिळते। एलिजिबिलिटी पाहूया, कोणते विद्यार्थी ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड जो आता चालू आहे महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDSचा त्याला एलिजिबल म्हणजे कोणते विद्यार्थी भाग घेऊ शकतात। NEET UG qualified candidate who have registered but not been allotted a seat till cap round 3 म्हणजेच MBBS BDS च्या तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला कोणतीही सीट या ग्रुपमध्ये मिळालेली नाही असे विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात। बाकी ग्रुपमध्ये मिळाली असेल म्हणजे आयुषचा ग्रुप B असेल किंवा ग्रुप C आहे तिकडे मिळाला असेल तरी तुम्ही इकडे चॉईस फिलिंग करू शकता, परंतु जर का तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंड पर्यंत ग्रुप A मध्ये एखादी सीट मिळाली असेल तर तुम्ही या राऊंडला एलिजिबल राहणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये सीटच मिळालेली नाही ग्रुप A मध्ये असे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत। कॅन्डिडेट शुड बी एलिजिबल ॲज पर क्लॉज 4 ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोशर। तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेलेच नाहीत असे विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात। त्याच्यानंतर नॉन एलिजिबल, कोण एलिजिबल नाही, कॅन्डिडेट हू हॅव जॉईंट सीट इन राऊंड 1 म्हणजेच राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं विद्यार्थ्यांनी जॉईन केलं असेल, किंवा राऊंड 2 किंवा कॅन्डिडेट अलॉटेड इन राऊंड 3 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड पर्यंत कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी ही चॉईस फिलिंग करू शकत नाहीत। Candidate who have joined seat in round 1, round 2 and or allotted a seat in cap round 3 of all India quota seats म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये म्हणजेच ऑल इंडिया कोट्याची जी काही MBBS BDS ची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे तिकडे सुद्धा फर्स्ट, सेकंड राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तो विद्यार्थी सुद्धा इकडे चॉईस फिलिंग करू शकत नाही। त्याच्यानंतर कॅन्डिडेट who were allotted a seat in round 3 but failed to join allotted seat म्हणजेच एखादा असा विद्यार्थी ज्याला महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये MBBS BDS च्या तिसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळालेली होती परंतु काही कारणास्तव त्या विद्यार्थ्यांनी सीट सोडली असेल तो सुद्धा विद्यार्थी या राऊंडला या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकत नाही। हे सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन CET सेलने आपल्या नोटीसमध्ये दिलेले आहेत। काही नोट्स दिलेले आहेत तर त्या नोट्स काय आहेत ते सुद्धा पाहूया। नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी डन फॉर दिस कॅप राऊंड 1 म्हणजेच नव्याने रजिस्ट्रेशन या ठिकाणी नाही, अगोदर रजिस्ट्रेशन असेल तरच विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतो। कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईस फॉर कॅप राऊंड ऑनलाईन स्टे वॅकन्सी। चॉईस फिल्ड ड्युरिंग राऊंड 3 विल बी नल अँड वाईट। द चॉईस फिल्ड इन फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड विल बी यूज फॉर सबसिक्वेंट राऊंड म्हणजे तेच त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग केली असेल तर ती नल अँड वाईट झालेली आहे, ती 0 झालेली आहे। या राऊंडमध्ये तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागणार आहे आणि याच्यानंतर जे काही राऊंड होतील ऑनलाईन पद्धतीने जर झाले तर ही चॉईस फिलिंग पुढे कन्सिडर केली जाणार आहे, म्हणजेच ही शेवटची चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना करण्याची संधी या ग्रुपमध्ये अवेलेबल आहे। इट इज अ मॅन्डेटरी टू जॉइन द सीट अलॉटेड ड्युरिंग ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड, हेन्स कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू बी vigilant and fill only those choice where they intend to take admission म्हणजेच या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना घेणं बंधनकारक आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्या कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशाच कोटा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरण्याच्या सूचना CET सेलनी केलेल्या आहेत। म्हणजेच तुम्हाला ते कॉलेज हवं असेल तरच त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायला त्यांनी सांगितलेली आहे। आता क्लॉज 16 पेनल्टीचं जे काय आहे म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला ही जी काही प्रिस्क्राइब्ड डेट दिलेली आहे, लास्ट डेट टू रिझाइन सीट विदाउट पेनल्टी 17/11/2025 पर्यंत कॅन्सल करू शकतो। याच्यानंतर कॅन्सल करण्यासाठी क्लॉज 16चा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। नेमका क्लॉज 16 काय आहे ते आपण पाहूया।
पेनल्टी फॉर लॅप्स ऑफ सीट, म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्याला जे काही पेनल्टी आहे ते इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये 16 नंबरचा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये पेनल्टीचं त्यांनी स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सोडायचं असेल किंवा डेंटल कॉलेज सोडायचं असेल गव्हर्नमेंटचं तर 10 लाखापर्यंत पेनल्टीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोडायचं असेल तर संपूर्ण वर्ष जे काही कोर्सची फीस आहे ते सुद्धा कॉलेज ते आकारू शकतं. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDS अगोदर मिळालेलं होतं ते जॉईन केलं असेल आणि कॅन्सल करायचं असेल तर 17 तारखेपर्यंत विद्यार्थी कॅन्सल करू शकतो. त्याच्या संदर्भातली ही डेट CET सेलनी आवर्जून या नोटीसमध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे. नोटीस जर व्यवस्थित वाचली तर त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेले आहेत. तर चॉईस फिलिंग जी आहे ती 12/11/2025 ते 13/11/2025 या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप A मध्ये आत्तापर्यंत कॉलेज मिळालेलंच नाही, इन शॉर्ट सांगायचं झालं तर असे विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल असणार आहेत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.